नमस्कार, मी उमेश पडळकर. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहे आपल्या काजू साफ करायला. पावसाला संपला आणि आता हिवाळा सुरू आहे आणि आता काजूला कुठे कुठे मोहर वगैरे यायला सुरुवात झाली आहे आणि आपल्याला हे वाढलेलं गवत वेळेत साफ करण्याची गरज आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता, ही माझी काजू 3 वर्षाची आहे आणि सभोवताली किती एकदम गवत असं माजलेलं आहे. आपण ह्या मशीनच्या सहाय्याने गवत पूर्ण साफ करणार आहे आणि तेच गवत नंतर आपण आपल्या बैलांना घालण्यासाठी घेऊन जाणार आहेत. चला तर मग आपण पुढील व्हिडिओ टप्प्याटप्प्याने शक्य होईल तेवढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. भेटू. आज आपण आलो आपल्या काजू साफ करायला आणि योगायोग बघा, फार सुंदर. आपल्या गावचे विद्यमान सरपंच सुनील शेगम आमचे मित्र म्हणून आपल्या काजूला साफ करण्यासाठी सहकार्य म्हणून करायला आलेले आहेत आणि बाकी पुढील व्हिडिओ आपण नंतर काम करताना वगैरे पाहूच. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो, हे आपण सर्व गवत एकत्र, म्हणजे हे जवळजवळ 12 कवले आहेत. हे 12 कवलं एकत्र करून आपण जेव्हा बांधतो तेव्हा ती एक भरण बनते. हे बघा, हे एकत्र राहण्यासाठी आपण वरती ह्याला दगडीचा दाब ठेवलेला आहे. हे बघा, आता ह्या कवलातली अर्धी कवलं ते बांधतात वरण त्याच्यावर गेलेले आहेत. बाकीचे आता हे 2 कवलं परत बांधायला घेऊन येणार आपण. तर मी जरा इथे पकडायला लागतो.
असं करायला बोचा आपण या ठिकाणी बघतोय आपण काढलेलं गवत आपण वरडी स्वरूपात बांधलेलं आहे घरी घेऊन जाण्यासाठी। ह्या बघा ह्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही अशी वरंड बांधलेली दिसत आहे। आपण बांधली ना की अतिशय ती आपल्याला देखणी स्वरूपात पाहायला मिळते बघा। पण ह्याच्या पाठीमागे खूप मेहनत आहे, तेव्हा ही आपल्याला अशा स्वरूपाची पाहायला मिळते। आणि आता आपण वरण घेऊन आपल्या घरी निघालो। मी पण वरण घेतले आहे।